नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली DCC बँक भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, IFSC कोडचा बँकिंगमधील फुल फॉर्म काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. तर पहा, IFSC कोडचा बँकिंगमधील फुल फॉर्म हा इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. काय आहे? IFSCचा फुल फॉर्म हा इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड असा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, सांगली जिल्ह्यातील मालगाव हे ठिकाण कोणत्या उद्योगासाठी देशभरामध्ये प्रसिद्ध आहे? तर पहा, सांगली जिल्ह्यातील मालगाव हे जे ठिकाण आहे तर ते ऑप्शन क्रमांक 3 गूळ उद्योग. का आहे? गूळ उद्योग या उद्योगासाठी देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर पहा, सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 3 दुःख होतो. का होतो? दुःख असा होतो. प्रश्न क्रमांक चौथा, कॅम्प्युटरच्या कीबोर्डवरील फंक्शन कीज F1 F2 ची एकूण संख्या किती असते? तर कॅम्प्युटरच्या कीबोर्डवरील फंक्शन कीजची जी एकूण संख्या असते तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 12. किती? एकूण 12 संख्या असते. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रामध्ये सहकार आयुक्त आणि निबंधक यांचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्रात सहकार आयुक्त आणि निबंधकचे जे मुख्य कार्यालय आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 पुणे. कोठे? पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. कोठे केलेली आहे? तर ती पुणे या शहरामध्ये केलेली होती. प्रश्न क्रमांक 7, सांगली शहरात कृष्णा नदीवर असलेल्या प्रसिद्ध ब्रिटिशकालीन पुलाचे नाव काय आहे? तर सांगली शहरामध्ये कृष्णा नदीवर असलेल्या प्रसिद्ध ब्रिटिशकालीन जे पुलाचे नाव होते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 आयर्विन पूल. काय? आयर्विन पूल असे नाव होते. प्रश्न क्रमांक 8, बँकेमध्ये ग्राहकाचे KYC नो युअर कस्टमर वेळोवेळी अपडेट करून घेण्याचे मुख्य कारण काय असते? तर पहा, बँकेमध्ये ग्राहकाचे KYC वेळोवेळी अपडेट करून घेण्याचे मुख्य कारण आहे ऑप्शन क्रमांक 3 काळ्या पैशाचा वापर व मनी लॉन्ड्रिंग रोखणे. कशासाठी? तर काळ्या पैशाचा वापर आणि मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी हे मुख्य कारण आहे. प्रश्न क्रमांक 9, तोंडघशी पडणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर तोंडघशी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा पहा ऑप्शन क्रमांक 1 फजिती होणे. काय होतो? फजिती होणे असा होतो. प्रश्न क्रमांक 10, MS वर्डमध्ये नवीन कोरी फाईल उघडण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर पहा, MS वर्डमध्ये नवीन कोरी फाईल उघडण्यासाठी ऑप्शन क्रमांक 3 Ctrl+N. काय? Ctrl+N ही शॉर्टकट की वापरली जाते. पुढचा प्रश्न, खत उत्पादक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी सहकारी संस्था कोणती आहे? तर खत उत्पादक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी सहकारी जी संस्था होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 इफ्को. कोणती आहे? इफ्को ही सहकारी संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर जागतिक महिला दिन हे पहा ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च. काय? 8 मार्च या तारखेला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, सांगली जिल्ह्यात कृष्णा व्हॅली वाईन पार्क कोणत्या तालुक्यात आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा व्हॅली वाईन पार्क हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 पलूस. काय? पलूस या तालुक्यामध्ये आहे.
पुढील प्रश्न, धनादेशाच्या चेकच्या डाव्या कोपऱ्यात 2 तिरप्या रेषा मारण्याला काय म्हणतात आणि त्याचा अर्थ काय? तर धनादेशाच्या डाव्या कोपऱ्यात 2 तिरप्या रेषा मारण्याला पहा ऑप्शन क्रमांक 3, चेक रक्कम फक्त बँक खात्यातच जमा होईल. काय होईल? चेकची जी रक्कम आहे तर ती फक्त बँक खात्यातच जमा होईल, म्हणजेच रोख मिळणार नाही असा अर्थ त्याचा होतो. पुढील प्रश्न, आसमान ठेंगणे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर आसमान ठेंगणे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पहा ऑप्शन क्रमांक 1, खूप आनंद होणे किंवा अतिगर्व होणे. काय होतो? खूप आनंद होणे किंवा अतिगर्व होणे. पुढील प्रश्न, लॅनचे संगणकीय नेटवर्कमधील पूर्ण रूप काय आहे? तर पहा, लॅनचा संगणकीय नेटवर्कमध्ये फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. तर फुल फॉर्म काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा, लोकल एरिया नेटवर्क. काय? लॅनचा फुल फॉर्म हा लोकल एरिया नेटवर्क असा होतो. पुढील प्रश्न, बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट संसदेमध्ये कोणत्या वर्षी मंजूर झालेला होता? तर बहुराज्यीय सहकारी संस्था हा जो कायदा होता तर ते पहा संसदेमध्ये ऑप्शन क्रमांक 2 2002 काय आहे? 2002 या वर्षी तो मंजूर झालेला होता. पुढील प्रश्न पहा, डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा शोध हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे तर तो ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. कोणी लिहिलेला होता? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहिल्यानगरच्या तुरुंगामध्ये हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. पुढील प्रश्न, सध्या सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर सध्या सांगली जिल्ह्यामध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 4 10 किती? एकूण 10 तालुके आहेत. पुढील प्रश्न, बँकिंग व्यवहारात RTGSचा फुल फॉर्म काय आहे? तर बँकिंग व्यवहारामध्ये RTGSचा जो फुल फॉर्म आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. काय आहे? रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असा होतो. पुढील प्रश्न, मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर आपल्या मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या एकूण जाती पहा ऑप्शन क्रमांक 3 8 आहेत. किती आहे? एकूण 8 जाती आहेत. पुढील प्रश्न, संगणकामध्ये 1 टेराबाईट 1 TB म्हणजेच किती गिगाबाईट म्हणजेच GB? तर पहा संगणकामध्ये 1 टेराबाईट म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 1024 GB. काय? 1024 GB असा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची म्हणजेच शिखर बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती? तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची जी स्थापना होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 1911. काय? 1911 या वर्षी झालेली होती. क्रमांक 24, भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मूळच्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर पहा भारताच्या ज्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. तर त्यांचे मूळ जे राज्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा. कोणत्या राज्याच्या आहेत त्या? ओडिसा या राज्याच्या आहेत. पुढील प्रश्न आहे, सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील प्रसिद्ध भुवनेश्वरी देवीचे मंदिर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील प्रसिद्ध भुवनेश्वरी देवीचे जे मंदिर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा. काय? कृष्णा या नदीच्या काठावर आहे. पुढील प्रश्न आहे, बँकेमध्ये उघडले जाणारे डीमॅट खाते डीमॅट अकाउंट मुख्यत्वे कशासाठी वापरले जाते? तर पहा बँकेमध्ये उघडले जाणारे जे डीमॅट खाते आहे तर ते मुख्यत्वे ऑप्शन क्रमांक 2 शेअर्सची खरेदी विक्री आणि साठवणुकीसाठी. कशासाठी? शेअर्सची खरेदी विक्री आणि साठवणुकीसाठी वापरले जाते. पुढील प्रश्न आहे पहा, घर या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? तर घर या शब्दाचा पहा ऑप्शन क्रमांक 1 सदन. का? घर या शब्दाचा सदन हा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन, MS एक्सेलमध्ये कॉपी केलेला मजकूर
पेस्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर पहा, MS एक्सेलमध्ये कॉपी केलेला जो मजकूर आहे तर तो पेस्ट करण्यासाठी ऑप्शन क्रमांक 2 Ctrl+V काय Ctrl+V ही शॉर्टकट की वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य सहकारी बँकेचे मुख्यत्वे कोणाला कर्ज पुरवठा करते? तर राज्य सहकारी ही जी बँक आहे तर ती मुख्यत्वे पहा ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेना कोणाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेना कर्ज पुरवठा करते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते? तर महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन हे पहा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. कोणत्या? नागपूर या शहरामध्ये भरते. पुढील प्रश्न, सांगली हे नाव कशावरून पडले अशी सर्वमान्य आख्यायिका आहे? तर सांगली हे जे नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 सहागली काय सहागली यावरून पडलेले आहे. पुढील प्रश्न, भारत सरकारने 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटाची नोटबंदी डिमॉनिटायझेशन कधी जाहीर केले होते? तर भारत सरकारने पहा 500 आणि 1000 रुपयाच्या ज्या जुन्या नोटाची नोटबंदी होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 8 नोव्हेंबर 2016. कधी केलेली होती? 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी केलेली होती. पुढचा प्रश्न, आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी अचूक शब्द कोणता आहे? तर आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी अचूक शब्द हा पहा ऑप्शन क्रमांक 4 साप्ताहिक काय साप्ताहिक हा अचूक शब्द आहे. पुढील प्रश्न, संगणकीय विंडोज 10 हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर संगणकातील विंडोज 10 हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेटिंग सिस्टीम काय ऑपरेटिंग सिस्टीम याचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पहा, त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचनेमध्ये एकदम तळाच्या स्तरावर गाव पातळीवर काम करणारी संस्था कोणती आहे? तर त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचनेमध्ये एकदम तळाच्या स्तरावर म्हणजेच गाव पातळीवर काम करणारी जी संस्था आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था. कोणती आहे? प्राथमिक कृषी पतपुरवठा ही संस्था आहे. पुढील प्रश्न आहे पहा, लोकमान्य ही पदवी खालीलपैकी कोणाला देण्यात आलेली आहे? तर लोकमान्य ही जी पदवी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 बाळ गंगाधर टिळक. कोणाला? बाळ गंगाधर टिळक यांना देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, सांगली जिल्ह्यातील ताकारी आणि म्हैसाळ या योजना मुख्यत्वे कशाशी संबंधित आहेत? तर सांगली जिल्ह्यातील पहा ताकारी आणि म्हैसाळ या ज्या योजना आहेत तर ते मुख्यत्वे ऑप्शन क्रमांक 2 उपसा जलसिंचन काय आहे उपसा जलसिंचन यांच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर हे पहा ऑप्शन क्रमांक 3 CD देशमुख. कोण होते? CD देशमुख हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, ते कमळ यावरून कमळ या शब्दाचे लिंग कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर ते कमळ यावरून कमळ या शब्दाचे लिंग कोणतं होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नपुंसकलिंग. कोणतं होईल? नपुंसकलिंग असं होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, इंटरनेटचे वायफाय नेटवर्क तयार करण्यासाठी मुख्यत्वे कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर इंटरनेटचे वायफाय नेटवर्क तयार करण्यासाठी मुख्यत्वे हे पहा ऑप्शन क्रमांक 2 राउटर काय राउटर या उपकरणाचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहकार हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर सहकार हा जो विषय आहे तर तो भारतीय राज्यघटनेच्या पहा ऑप्शन क्रमांक 1 राज्यसूची काय राज्यसूची या सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 4 तिसरा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? तर तो राजस्थान या राज्याचा लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने.
नेक्स्ट क्वेश्चन, सांगली जिल्ह्यातील प्रख्यात झुलेलाल मंदिर हे कोणत्या समाजाने उभारलेले पवित्र आणि भव्य तीर्थस्थान आहे? तर पहा, सांगली जिल्ह्यातील प्रख्यात झुलेलाल हे जे मंदिर आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 सिंधी समाज, काय सिंधी समाज या समाजाने उभारलेले पवित्र आणि भव्य तीर्थस्थान आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कर्ज देण्यापूर्वी बँका ग्राहकाचा सिबिल स्कोअर तपासतात, तो सर्वसाधारण किती अंकाच्या दरम्यान असतो? तर कर्ज देण्यापूर्वी बँका ग्राहकाचा सिबिल स्कोअर तपासतात, तर तो साधारणपणे ऑप्शन क्रमांक 2 300 ते 900, काय 300 ते 900 या अंकाच्या दरम्यान असतो. पुढील प्रश्न आहे पहा, दगडावरची रेघ या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर दगडावरची रेघ या म्हणीचा योग्य अर्थ हा ऑप्शन क्रमांक 3 कधीही न बदलणारे किंवा खोटे न ठरवणारे शब्द, काय कधीही न बदलणारे किंवा खोटे न ठेवणारे शब्द असा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन, ईमेल इलेक्ट्रॉनिक मेलचे जनक म्हणजेच शोधकर्ता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ईमेलचे जनक म्हणून ऑप्शन क्रमांक 1 रे टॉमलिन्सन, कोणाला रे टॉमलिन्सन यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, शेती व ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या नाबार्डची जी स्थापना आहे तर ती ऑप्शन क्रमांक 3 1982, कोणत्या वर्षी 1982 या वर्षी झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, 2024च्या T20 क्रिकेट विश्वचषकाचा विजेता देश कोणता आहे? तर 2024च्या T20 क्रिकेट विश्वचषकाचा जो विजेता देश आहे तर ते ऑप्शन क्रमांक 4 भारत, कोणता देश आहे? भारत हा देश आहे. उपविजेता कोणता आहे? तर तो दक्षिण आफ्रिका हा उपविजेता देश आहे. पुढील प्रश्न आहे, कलाकाराच्या योगदानामुळे सांगली हे शहर पूर्वी कोणत्या नावानेही ओळखले जायचे? तर कलाकाराच्या योगदानामुळे सांगली हे जे शहर आहे तर ते पूर्वी ऑप्शन क्रमांक 2 नाट्यपंढरी, काय नाट्यपंढरी याही नावाने ओळखले जायचे. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यास बँकेच्या कर्जाच्या व्याजदरावर सामान्यतः काय परिणाम होतो? तर पहा, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यास बँकेच्या कर्जाच्या व्याजदरावर ऑप्शन क्रमांक 2 व्याजदर कमी होतात, काय होतात? व्याजदर कमी होतात हा परिणाम होतो.